कुंभ राशी आनंदाची बातमी देवही थांबवू शकत नाही। कुंभ राशी ही अमावस्या तुम्हाला धनलाभ देणार। कुंभ राशीच्या जातकांनो, होळीचा पवित्र अग्नी जशी सर्व नकारात्मकता जाळून टाकतो, तसाच होळी पौर्णिमेनंतर तुमच्या जीवनात एक नवीन उज्ज्वल अध्याय सुरू होणार आहे। ग्रहांची स्थिती वेगाने बदलत आहे आणि या बदलाचा सर्वात मोठा फायदा होणार आहे तो म्हणजे कुंभ राशीला। जे काम अडकलं होतं, जी स्वप्न अपूर्ण राहिली होती, जे नशीब साथ देत नव्हतं, आता ते सगळं तुमच्या बाजूने फिरणार आहे। पण थांबा, कारण पुढील काही दिवसात तुमच्या आयुष्यात अशा 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या येणार आहेत ज्या तुमचं भविष्य बदलून टाकतील। ही संधी चुकू नका, शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमच्यासाठी एक खास संदेश आणि प्रभावी उपाय सुद्धा आहे। चला तर मग जाणून घेऊया, होळी पौर्णिमेनंतर कुंभ राशीच्या जीवनात नेमकं काय घडणार आहे। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। नंबर 1, अडकलेलं भाग्य आता वेगाने फिरणार। कुंभ राशीच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल म्हणजे अडकलेली कामे पूर्ण होण्याचा शुभकाळ सुरू होणार आहे। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी धडपड करत आहात, ज्या स्वप्नांसाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहात, पण तरीही परिणाम दिसत नव्हता, आता त्या प्रत्येक प्रयत्नांचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे। कदाचित तुम्ही नोकरीत प्रमोशनसाठी वाट पाहत असाल, कदाचित नवीन नोकरीसाठी अर्ज करून उत्तराची प्रतीक्षा करत असाल, काही जणांचा व्यवसायात मोठा प्रोजेक्ट अडकलेला असेल, तर काहींचं बँक लोन, कागदपत्र किंवा सरकारी काम लांबलेले असेल। इतकंच नव्हे तर कोर्ट कचेरीचे एखादा प्रकरण आहे, तुम्हाला मानसिक ताण देत असेल। पण आता चित्र बदलणार आहे। होळीचा अग्नी जसा वाईट शक्तीचा नाश करतो, तसंच या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील अडथळे हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल। ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्या बाजूने उभी राहील। विशेषतः गुरूचा प्रभाव तुमच्या भाग्यावर कृपा करेल आणि शनी तुमच्या संयमाला योग्य न्याय देईल। तुम्ही आतापर्यंत केलेली प्रत्येक मेहनत वाया गेलेली नाही, ती आता फळ देण्यासाठी तयार आहे। ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी हे तुमच्याकडून होणार नाही असं म्हटलं, तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील। तुमचा आत्मविश्वास वाढेल, मनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल। तुम्हाला जाणवेल की आता परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येत आहे। विशेषमध्ये एखादी जुनी संधी जी पूर्वी हातातून निसटली होती, ती पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते। एखादा जुना संपर्क पुन्हा फोन करू शकतो, एखादं थांबलेलं काम अचानक पुढे जाऊ शकतं, अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते जी तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल। हा काळ फक्त नशिबाचा नाही तर तुमच्या मेहनतीचा विजय आहे। त्यामुळे संधी आल्यावर घाबरू नका, निर्णय घ्या, पुढे या आणि आत्मविश्वासाने काम करा। कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या जीवनात टर्निंग पॉइंट ठरू शकतो। अडथळे दूर होतील, मार्ग मोकळा होईल आणि तुमचं अडकलेलं भाग्य वेगाने फिरू लागेल। तयार आहात ना या नवीन सुरुवातीसाठी? चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा। चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। नंबर 2, अचानक धनलाभ आणि आर्थिक उन्नतीचा प्रचंड योग। कुंभ राशीच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील दुसरा सर्वात मोठा बदल म्हणजे आर्थिक परिस्थितीत होणारी जबरदस्त सुधारणा। गेल्या काही काळात पैशांबाबत ताण, वाढलेले खर्च, अडकलेली देणी, उशिरा मिळणारे पैसे किंवा अपेक्षित खर्चामुळे तुम्ही चिंतेत असाल, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरणार आहे। होळी पौर्णिमेनंतर धनयोग प्रबळ होत आहे। अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात, जुनी देणी फेडली जाऊ शकतात, व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते, नोकरीत बोनस, इन्क्रिमेंट किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होऊ शकतो। काही कुंभ राशीच्या जातकांना अचानक एखादा आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे, जसे की वारसा, प्रॉपर्टी संबंधित लाभ, गुंतवणुकीतून नफा किंवा एखादा अनपेक्षित लाभ। ज्यांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, जमीन किंवा व्यवसायात गुंतवणूक केली आहे, त्यांना सकारात्मक परिणाम दिसू शकतो। ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना नवीन ग्राहक किंवा मोठा करार मिळण्याची शक्यता आहे। घरात पैशांचा ओघ वाढेल आणि आर्थिक ताण कमी होईल। जिथे आधी कसं होणार असा प्रश्न होता, तिथे आता सगळं व्यवस्थित होईल असा आत्मविश्वास निर्माण होईल। पण लक्षात ठेवा, पैसा येईल, पण त्याचं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। हा काळ फक्त खर्च करण्यासाठी नाही तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे। कुंभ राशीच्या जातकांनो, तयार रहा, कारण आर्थिकदृष्ट्या तुमचं नशीब आता वेगाने उजळणार आहे। नंबर 3, नातेसंबंधात चमत्कारिक बदल आणि प्रेमाचा वर्षाव। कुंभ राशीच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात जे सर्वात सुंदर आणि मनाला समाधान देणार परिवर्तन होणार आहे, ते म्हणजे नातेसंबंधांमध्ये येणारी सकारात्मक क्रांती। गेल्या काही महिन्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या थोडे थकलेले असू शकतात। घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद, गैरसमज, बोलण्यातला कडकपणा, अपेक्षा पूर्ण न होणे, या सगळ्यांमुळे मनावर ताण आला असेल। काही जणांना असं वाटत असेल
की आपलं कोणी समजून घेत नाही, पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. होळी पौर्णिमेनंतर ग्रहस्थिती अशी बनत आहे की तुमच्या संवाद कौशल्यात सुधारणा होईल. तुम्ही शांतपणे, समजूतदारपणे आणि प्रेमाने गोष्टी मांडाल, यामुळे अनेक दिवसांपासून साचलेले गैरसमज दूर होतील. पती पत्नींसाठी ज्या जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता त्यांच्यात पुन्हा जवळीक वाढेल. एकमेकांना वेळ देण्याची, ऐकून घेण्याची आणि समजून घेण्याची इच्छा वाढेल. एखादी छोटी सहल, एकत्र घेतलेला निर्णय किंवा मनापासून केलेली माफी नात्यात नवा जीव ओतेल. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी नातं अधिक मजबूत होईल. लग्नाबाबत चर्चा पुढे जाऊ शकते. पार्टनरकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहितांसाठी हा काळ विशेष शुभ आहे. अचानक एखादा चांगला विवाह प्रस्ताव येऊ शकतो. योग्य जुळवणी मिळण्याचा योग आहे. जे लग्नासाठी खूप दिवस वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता शुभ संकेत दिसू लागतील. कुटुंबासाठी घरातील वातावरण हलकं आणि आनंदी बनेल. वडीलधाऱ्यांचं आरोग्य सुधारेल. भावंडांमध्ये असलेले वाद मिटतील. घरात एखादं शुभकार्य ठरू शकतं. साखरपुडा, लग्न, नामकरण किंवा एखादा आनंदाचा समारंभ. विशेष म्हणजे एखादा जुना मित्र किंवा नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटला होता ते पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. एक अनपेक्षित फोन कॉल, एक मेसेज किंवा अचानक झालेली भेट तुमचं मन आनंदाने भरून टाकेल. सर्वात मोठा बदल तुमच्यात होणार आहे. तुम्ही अधिक भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुम्ही भूतकाळातील कटू आठवणी मागे सोडून पुढे जाण्याचा निर्णय घ्याल. क्षमाशीलता आणि सकारात्मकता तुमच्या नात्यांना अधिक सुंदर बनवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुटलेली नाती जोडली जातील. दुरावा कमी होईल. मनातील ओझं हलकं होईल आणि प्रेम, विश्वास व आनंदाचा वर्षाव तुमच्या आयुष्यात सुरू होईल. नंबर 4. करिअरमध्ये मोठी झेप आणि प्रतिष्ठेत वाढ. कुंभ राशीच्या जातकांनो, होळी पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यातील चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा बदल म्हणजे करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत होणारी जबरदस्त प्रगती. गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली, पण त्यानुसार ओळख मिळाली नाही असं तुम्हाला वाटत असेल. काम केलं तुम्ही पण श्रेय दुसऱ्यांना मिळालं. प्रयत्न केले तुम्ही पण संधी कोणाला तरी मिळाली. वजा आता मात्र परिस्थिती उलटी फिरणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशन, इन्क्रिमेंट किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता प्रबळ आहे. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. तुमच्यावर विश्वास ठेवून मोठं काम सोपवलं जाऊ शकतं. काही जणांना नवीन आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन क्लायंट, मोठा करार किंवा अचानक वाढलेली ऑर्डर तुमचा आत्मविश्वास वाढवेल. अडकलेले प्रोजेक्ट पुढे सरकतील. भागीदारीत फायदा होईल. व्यवसाय विस्ताराचा विचार प्रत्यक्षात उतरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, मुलाखती किंवा शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याचा काळ आहे. मेहनतीला योग्य फळ मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोक तुमचं मत विचारतील. समाजात तुमचा सन्मान वाढेल. एखाद्या कार्यक्रमात तुमचा गौरव होऊ शकतो किंवा तुमचं नाव पुढे येऊ शकतं. तुमच्या आत दडलेली नेतृत्व क्षमता आता बाहेर येईल. निर्णय घेण्याची ताकद वाढेल. आत्मविश्वास दुप्पट होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ फक्त प्रगतीचा नाही तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. तुमचं स्वप्न जिथे थांबलं होतं तिथून पुढे जाण्याची वेळ आली आहे. तयार रहा, कारण आता तुमची ओळख, तुमचं नाव आणि तुमची मेहनत जगासमोर चमकणार आहे. नंबर 5. घरात सुख, समृद्धी आणि शुभकार्याचा महापर्व. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात जो सर्वात आनंददायी आणि मनशांती देणारा बदल घडणार आहे तो म्हणजे घरातील वातावरणात होणारी सकारात्मक क्रांती. गेल्या काही काळात घरात आर्थिक ताण, लहान सहान वाद, मानसिक अस्वस्थता किंवा एखाद्या गोष्टीची सतत चिंता तुम्हाला त्रास देत असेल. कधी कधी असे वाटले असेल की घरात आधीसारखा आनंद उरलेलाच नाही, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलण्याच्या मार्गावर आहे. होळी म्हणजे नकारात्मकतेचा अंत आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. या पौर्णिमेनंतर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होईल आणि तिच्या जागी आनंद, समाधान आणि समृद्धी प्रवेश करेल. घरात शुभकार्याचे प्रबळ संकेत. लग्न, साखरपुडा, नामकरण, गृहप्रवेश किंवा एखादा मोठा समारंभ ठरू शकतो. घरात एखाद्या सदस्याला मोठे यश मिळू शकतं. नोकरी, परीक्षा किंवा व्यवसायात ही आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणेल. आर्थिक स्थैर्य. घरात पैशाची आवक वाढेल. अचानक एखादा आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यामुळे घरातील अपूर्ण कामे पूर्ण होतील, जसं की घराची दुरुस्ती, सजावट किंवा नवीन वस्तू खरेदी. मोठ्या खरेदीचे योग. घर, फ्लॅट, जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. ज्यांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न होतं त्यांच्यासाठी शुभ संकेत मिळू लागतील. कुटुंबात एकोप्याची भावना वाढेल. भावंडांमधील वाद मिटतील. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल. लहान मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंद निर्माण होईल. सर्वात मोठा बदल तुमच्या मनात होईल. तुम्हाला सुरक्षिततेची, स्थैर्याची आणि समाधानाची भावना जाणवेल. घर हेच तुमचं बळ आहे ही जाणीव अधिक दृढ होईल. पूर्वी ज्या गोष्टींची चिंता वाटत होती त्या आता नियंत्रणात येतील. रात्रीची झोप शांत होईल. मनातील भीती कमी होईल.
कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ फक्त बाह्य सुखाचा नाही तर अंतर्मनातील शांततेचाही आहे. घरात हसू परत येईल, मनात समाधान फुलेल आणि जीवनात समृद्धीची नवीन पहाट उगवेल. तयार रहा, कारण तुमच्या घरावर आता सुख शांतीचा वर्षाव होणार आहे. होळी पौर्णिमेनंतर सुरू होणारा हा काळ तुमच्या आयुष्यात नवा अध्याय लिहिणार आहे. अडकलेली कामे पूर्ण होणार, धनयोगाचे योग प्रबळ होणार, नातेसंबंधात गोडवा वाढणार, करिअरमध्ये मोठी झेप मिळणार आणि घरात सुख समृद्धीचा वर्षाव होणार. हे सर्व योगायोग नाही तर तुमच्या मेहनतीचं फळ आहे. लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण चालायचं काम आपल्याला करायचं असतं. म्हणून सकारात्मक रहा, संयम ठेवा आणि आलेली प्रत्येक संधी आत्मविश्वासाने स्वीकारा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.